छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी राहुल गांधी 22 तारखेला पुणे दौऱ्यावरती येणार आहेत आणि याच राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून आता वाद सुरू झालाय, राजकारण सुरू होताना पाहायला मिळतंय। कारण मुख्यमंत्र्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याला आता काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर दिले जाते। काँग्रेसचे नेते सतेज पाटील आता आपल्या सोबत आहेत। पाटील सर, मुख्यमंत्र्यांनी आता वक्तव्य केलं की छात्रों की गूंज या कार्यक्रमात काँग्रेसच्या ज्या संस्था आहेत, अर्थात शिक्षण संस्था आहेत, त्यातलेच विद्यार्थी येणार आहेत। खरं तर राहुल गांधींनी ओव्हरऑल सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलणं अपेक्षित आहे, तर बरं वाटलं असतं। मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाची धास्ती घेतलेली आहे। आज या देशातला युवक आणि युवती राहुल गांधींच्याकडे एक आशेचं किरण म्हणून पाहत आहेत। त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न राहुलजी करतायत आणि कदाचित त्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्याकडून होत असेल। हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे। महाराष्ट्रातून, देशातून ज्यांना कुणाला पुण्याला या कार्यक्रमाला यायचं आहे ते रजिस्टर करू शकतात आणि येऊ शकतात। त्यामुळं कुठं एकाच ठिकाणून येणार आहेत असं नाही, तर अगदी नंदुरबार बसून देखील काही मुली स्वतः बस काढून या कार्यक्रमाला येणार आहेत। त्यामुळं ही धास्ती चांगली आहे की आज युवक आणि युवतींचा आवाज खऱ्या अर्थानं राहुलजी या ठिकाणी आहेत, बनलेले आहेत, हे याच्यावरून निश्चितपणे दिसून येते। म्हणजे भाजपने ओव्हरऑल या सगळ्याची धास्ती घेतली असं तुमचं थेट म्हणणं आहे? हे 100%, कारण की जेनझीचं आंदोलन असू दे किंवा जे मुद्दे राहुलजींनी नीटच्या संदर्भात पहिल्यांदा सुरुवात राहुलजींनी केली, कोटामध्ये छात्रों की गूंजच्या माध्यमातून याची सुरुवात झाली आणि देशभर हा प्रश्न ऐरणीवर त्या ठिकाणी आला। सरकारकडून अपेक्षा आहे की तुम्ही काय करणार हे सांगा। आम्ही विरोधक म्हणून तुमचे मुद्दे मांडणे, तुमच्या चुका दाखवणे आमचं काम आहे। तुम्ही यामध्ये काय करणार हे ते सांगत नाहीत। आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही या देशातल्या युवक आणि युवतींसाठी नेमकं काय केलं हे सांगणं अभिप्रेत आहे। दुसरं, एकीकडे हा सगळा दौरा सुरू असताना वंदे मातरमवरनं जो काही वाद सुरू झालेला आहे तो वाद काही थांबताना दिसत नाहीये। मुख्यमंत्री देखील त्यावरती आता बोललेत की दोन्ही सभागृहांनी मान्य केलेला निर्णय काँग्रेस मानत नाहीये, कुठेतरी देशद्रोह काँग्रेस करते, गुलामीची मानसिकता काँग्रेसची आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे। मागच्या लोकसभेला त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी, उमेदवारांनी देशभरात वक्तव्य केले की आम्ही 400 पार करो, हमें घटना बदलली, घटना बदलायची आम्हाला, त्यासाठी 400चं बहुमत पाहिजे हे त्यांनी सांगितलं। आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना कोण मोडतंय, कोण तोडतंय किंवा कोण त्या ठिकाणी त्यामध्ये सगळ्या गोष्टी करते हे देशानं बघितलेलं आहे। त्यामुळं आमच्यावर बोट दाखवण्यापेक्षा 4 बोटं तुमच्याकडे आहेत, ती 4 बोटं घटना मोडायचं काम करतायत। वेळोवेळी आज आम्ही बघतोय न्यायालयातले निर्णय असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून या देशातले निर्णय बघितल्यानंतर नेमकं घटनेचा आदर कोण ठेवतंय हे देशातली जनता जाणते। तर जसं राहुल गांधींचा दौरा, पुणे दौरा आहे, त्याची कुठेतरी भाजपने धास्ती घेतली असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अजय सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।